कधी तुम्हाला वाटतं का की तुमच्या हातातून सगळं निसटून चाललंय? लोक तुमच्यापासून दूर जात आहेत, प्लॅन फेल होत आहेत आणि जेवढं तुम्ही स्वतःला शोधण्याचा प्रयत्न करत आहात तेवढेच जास्त तुम्ही हरवत आहात. पण कदाचित तुम्ही कुठेही हरवलेले नाहीत. तुम्हाला लाईफ हे एका वेगळ्या डायरेक्शनमध्ये ढकलत असावं. आज आपण जाणून घेणार आहोत अशाच काही साईनबद्दल. कधी-कधी आपलं लाईफ हे अचानक बदलतं. ज्या लोकांशिवाय आपण राहूच शकत नाही अशी लोकं आपल्या आयुष्यातून दूर जातात. ज्या गोष्टीसाठी आपण मनापासून मेहनत केलेली असते ती गोष्ट आपल्या हातून निसटून जाते आणि त्या मोमेंटला आपण म्हणतो वाय मी. पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, ज्यावेळेस आपण एखादं बी पेरतो त्यावेळेस त्याचं वरचं कवच हे संपूर्णपणे सडतं आणि मग त्यातून नवीन रोप हे तयार होत असतं. मग कदाचित युनिवर्स तुमच्याकडून काहीतरी काढून घेत असतं, कारण त्याला तुम्हाला नवीन काहीतरी मोठं द्यायचं आणि मग लाईफ तुम्हाला काही नवीन साईन द्यायला सुरुवात करतं. कधी-कधी आपल्याला अचानक शांतता आवडायला लागते, स्वतःसोबत वेळ घालवायला आवडायला लागतो, सतत लोकांमध्ये जाणं आपण टाळतो, सोशल मीडियाचा आवाजही आपल्याला त्रास वाटायला लागतो. तर हे आपलं माइंड हील होत असल्याचं साईन आहे. आपला मेंदू पॅटर्न नोटीस करायला लागतो, कारण आपण इंटरनली बदलत असतो. आणि याहूनही सर्वात मोठं म्हणजे आपलं गट फिलिंग. आपल्याला अचानक आपल्या आतून असा आवाज यायला लागतो की ही जागा तुझ्यासाठी नाही, तू अजून काहीतरी मोठं अचीव करू शकतो, तू यशस्वी होऊ शकतो. हे अशा पद्धतीचं फिलिंग आपल्याला आतून यायला सुरुवात होते. कदाचित युनिवर्स आपल्याला फोर्स करत असतं की आत्तापर्यंतची तू जी लाईफ स्पेंड केली आहे त्यापेक्षा तुला काहीतरी नवीन हे युनिवर्स देणार आहे आणि त्यासाठी युनिवर्स तुम्हाला तयार करत असतं. मग अशा तुमच्या या आवाजाकडे कधीच दुर्लक्ष करू नका. सगळी लोकं ही आपल्यासोबत कधीच नसतात, कारण काही लोकं आपल्या आयुष्यात ब्लेसिंग्स असतात आणि काही लोकं ही लेसन असतात. त्यातून आपल्याला काहीतरी शिकायचं असतं. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, पेन हे कधी आपल्याला डिस्ट्रॉय करायसाठी येत नाही, तर पेन हे आपल्याला अजून स्ट्रॉंग बनवण्यासाठी येत असतं. मग जर तुम्हाला असं वाटत असेल की सगळंच संपत चाललं आहे, माझ्या हातून सगळंच निसटत चाललं आहे, तर ही एंडिंग नाही, तर हा तुमच्या आयुष्यातील टर्निंग पॉईंट असू शकतो. कदाचित युनिवर्स तुम्हाला नवीन एका डायरेक्शनमध्ये ढकलत असतं आणि ज्यावेळेस तुम्ही या टर्निंग पॉईंटचा योग्य रीतीने फायदा घ्याल आणि तुम्ही मागे वळून पाहाल, त्यावेळेस तुम्हाला जाणवेल की कदाचित ह्या तुटलेल्या भावनाच माझ्यासाठी खूप महत्त्वाच्या होत्या, की ज्यामुळे मी डिस्ट्रॉय न होता मी माझं नवीन व्हर्जन हे तयार केलं आहे. म्हणून एव्हरीथिंग चेंज फॉर अ रिझन.